नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जगात अनेक घटना घडत असतात आणि त्या घटना घडतात त्यांचे संदर्भ घेऊन आपण वेगवेगळे अर्थ लावत असतो. त्या घटना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पुढल्या आयुष्यात पुढल्या अनुभवांसाठी त्यातलं सार जमा करून ठेवत असतो. कथा, कहाण्या, पुराण कथा, बोधकथा हे सगळं त्याचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे मोठमोठी पुस्तकं वाचून माणसं पंडित होतात, शहाणी होतात असं बिलकुल नाही. खेडोपाड्यामध्ये वर्षानुवर्ष कीर्तन, प्रवचन वगैरे अशा गोष्टी चालू आहेत. आणि त्यातून आपल्या पूर्वजांनी जे अनुभव वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्वरूपात ग्रथित करून ठेवलेत किंवा कथा कहाण्यांमध्ये सांगून ठेवलेत, त्यातून आपण शहाणे होत असतो. बाकी सगळं पांडित्य अभ्यासलं, वाचलं तरी हा जो अनुभवातून आलेला भाग असतो, कल्पनेतून आलेला वेगळा आणि अनुभवातून आलेला वेगळा. कल्पनेतून आलेला जो शहाणपणा असतो तो कदाचित चुकू शकतो, पण अनुभवातून आलेला शहाणपणा असतो हा कधी चुकीचा ठरत नाही. आणि म्हणून आधुनिक राजकारणाचं किंवा जागतिक घडामोडींचं विश्लेषण करताना मी नेहमी आपल्या पूर्वसुरींनी काय काय जगात सांगून ठेवले त्याचे संदर्भ शोधत असतो, वापरत असतो, अधिक उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता जे बंगाल विषयी सगळे लोक गोंधळून गेलेत, कारण प्रत्येक राजकीय अभ्यासकाला त्याच्या ज्ञानावर इतका विश्वास होता की भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये बंगालमध्ये ममता दिदीला हरवू शकत नाही आणि भाजप बहुमतापर्यंत जाऊन सरकार बनवू शकत नाही. हा सगळा आत्मविश्वास जो होता तो आत्मविश्वास आपल्या अनुभवापेक्षा जमा केलेल्या पांडित्याच्या आधारावरचा होता. आणि म्हणून आसपास ज्या घटना घडत असतात, आपण काय म्हणतो आपल्या बोलण्यामध्ये अनेकदा येतं, शिशुपालाचे 100 अपराध होईपर्यंत श्रीकृष्ण त्याला सजा देत नाही, हे आपण ऐकत आलो. आणि मग आपण ते वापरतो की शिशुपालाचे 100 पापाचे घडे भरण्याची वाट बघायची असते. हे अनुभवातून आलेलं आहे. किंवा द्रौपदीचं वस्त्रहरण, कौरव पांडव महाभारत या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. त्यामध्ये जेव्हा काय ते वेगळं राज्य मागतात, पांडव आपलं वेगळं राज्य निर्माण करतात आणि मग त्यांना शकुनी मामा आणि दुर्योधन हे जुगार खेळायला बसवतात, द्यूत खेळायला बसवतात आणि अक्षरशः नंगे करून टाकतात. सगळंच्या सगळं लबाडीच्या जुगारातून शकुनी मामा दुर्योधनाला जिंकून देतो आणि शेवटी काहीच राहिलं नाही तर त्याला आणखीन बेअब्रू करणं. म्हणून दुर्योधन युधिष्ठिर धर्मराजाला ऑफर देतो की आता एक शेवटचा डाव खेळू, त्याच्यामध्ये तू द्रौपदी पणाला लाव. द्रौपदी कोण आहे? 5ही पांडवांची संयुक्त पत्नी, बायको. तिला पणाला लाव आणि त्यामध्ये जर आम्ही हरलो तर आतापर्यंत जिंकलेलं तुझं सगळं जे आहे ते तुला राज्य देऊन टाकू, पण हरलास तर द्रौपदी आम्हाला दासी म्हणून मिळेल. आणि युधिष्ठिर अशा ऑफरला फसतो आणि तो द्यूत खेळतो. त्याच्यात द्रौपदी पणाला लावलेली असते आणि द्रौपदी गमावण्याची पाळी येते. अशा वेळेला मस्तवालपणा जो असतो तो मस्तवालपणा द्रौपदीला दासी करून संपत नाही, तर दुर्योधनाचा भाऊ दुःशासन त्या दासी झालेल्या द्रौपदीला भर दरबारात घेऊन येतो आणि तिची वस्त्र फेडायला लागतो. अर्थात श्रीकृष्णाने ऐन वेळेला वस्त्र पुरवठा करून द्रौपदीची प्रतिष्ठा वाचवली वगैरे, ठीक आहे, पण द्रौपदी ते विसरत नाही.
आणि द्रौपदीच्या मनामध्ये जो राग निर्माण झालेला आहे त्यातून ती शापवाणी उच्चारते आणि त्यामध्ये कौरवांचं सगळं साम्राज्य भस्मसात होऊन जातं, धुळीस मिळतं. त्या द्रौपदीच्या अपमानातून महाभारत घडलं, सीतेच्या अवहेलनेतून रामायण घडलं असं म्हणतात. आता हे समजून घ्यायचं तर घेता येतं, नसेल तर त्याला भाकड कथा म्हणून सोडून द्यायचं. पण योगायोग बघा मित्रांनो, आज 2026च्या मे महिन्यामध्ये भारताच्या राष्ट्रपती जे आहेत त्यांचं नाव सुद्धा द्रौपदी आहे. एका आदिवासी परिवारामध्ये, सामान्य परिवारामध्ये जन्म घेतलेली ही महिला भारताच्या सर्वोच्च पदावर आरूढ झालेली आहे. आणि राष्ट्रपती जेव्हा कुठल्याही राज्यात जातात तेव्हा त्यांचा सन्मान करायला तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य शासनाने व्यवस्था करणं हा शिष्टाचार आहे. तिथे राजकीय पक्षीय राजकारण नाही चालत. मला एक गोष्ट आठवते, गुजरातच्या दंगलीनंतर एकामागून एक आरोप ठेवून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तिथले गृहमंत्री अमित शहा यांना भंडावून सोडलं गेलं होतं युपीएच्या सरकार कालखंडामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा त्या दंगलीची चौकशी करायला एकामागून एक 3 SIT नेमल्या गेल्या होत्या. आणि अशापैकी एका SITने मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांची 8 तास त्यांना कबुली जबाब द्यायला किंवा तपासणीसाठी बोलवलं होतं. 8 तास नरेंद्र मोदी SITच्या प्रश्नांच्या भडीमाराला उत्तर देत बसले होते. पण ती तपासणी संपली आणि मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी तिथून थेट विमानतळावर गेले, कारण भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे गुजरात दौऱ्यावर अहमदाबादला येणार होते. ज्या मनमोहन सरकारने गुजरात राज्य चालवणं हे नरेंद्र मोदींना असह्य करून टाकले होतं. आणि त्यापैकीच एक भाग होता तो SITचा होता. कारण अशा SIT नेमण्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था काम करत होत्या त्यापैकी एक संस्था ही तिस्ता सेटलवाडची होती, जी तिस्ता सेटलवाड सोनिया गांधींच्या नॅशनल ऍडवायझरी काउन्सिलची सदस्य होती. काँग्रेस पक्षाकडूनच नरेंद्र मोदी यांच्यावर एका मागून एक आरोप करून चौकशांचा सपाटा लावला गेला होता. तरीही त्या सरकारचे पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांचं स्वागत करायला SITचा ससेमिरा संपताच मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जाऊन पोहोचले होते, कारण तो संवैधानिक शिष्टाचार होता. त्यामध्ये त्यांनी राजकारण बघितलं नाही. वास्तविक पंतप्रधान एका पक्षाचा असतो. मनमोहन सिंग काँग्रेसचे होते, पण देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांचा सन्मान आपल्या राज्यामध्ये संवैधानिक शिष्टाचारानुसार पाळला गेला पाहिजे, ही सभ्यता नरेंद्र मोदींनी दाखवली होती. आणि या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेल्या ममता बॅनर्जींनी द्रौपदी यांचा केलेला अपमान विसरता येत नाही. अगदी 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. ज्या आदिवासी समाजातून द्रौपदी मुर्मू येतात आणि देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ झालेल्या आहेत, त्या समाजाच्या एका सामाजिक संमेलनासाठी आपल्या पंथाच्या आणि आपल्या समाजाच्या म्हणून द्रौपदी मुर्मू यांना बंगालमध्ये बोलवलेलं होतं. बंगालमध्ये या संथाळ आणि वगैरे समाजाचे अनेक गट आहेत, मोठी लोकसंख्या आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी देशाच्या राष्ट्रपती बंगालला कोलकात्याला आल्या असताना त्यांच्या स्वागताला शिष्टाचारानुसार राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हजर राहिल्या नाहीत.
आणि त्यावरून बातम्या उलटसुलट झाल्या, बवाल झाला, गदारोळ झाला. तर चूक मान्य करण्यापेक्षा ममता बॅनर्जींनी सोशल मीडियामध्ये एक पोस्ट लिहिली की तुम्हाला असल्या तसल्या कार्यक्रमाला जायला भरपूर वेळ असेल, मला तितका वेळ नाहीये, मी मुख्यमंत्री म्हणून काम करते. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही भरकटायला राष्ट्रपतींना मोकळा वेळ आहे, मुख्यमंत्री म्हणून मला तो वेळ नाही. आणि म्हणून तुम्ही सवड झाली की बंगालमध्ये आला म्हणून मी स्वागताला येणार नाही, असं अत्यंत उद्धट आणि उर्मट उत्तर त्या गदारोळावर ममता दिदींनी सोशल मीडियामध्ये पोस्ट लिहून केलं होतं. द्रौपदीचा अपमान या देशाच्या इतिहासातली घटना आहे. महाभारत हा या देशाचा इतिहास आहे. ममता दिदी भारत आणि भारताची संस्कृती किती विसरलेत त्याचं हे लक्षण आहे. योगायोगाने राष्ट्रपतींचं नाव द्रौपदी आहे, पण ती एक महिला आहे, सर्वोच्च पदावर बसलेली सर्व सम्मानित महिला आहे. आणि द्रौपदीची प्रतिष्ठा महाभारतातल्या आणि आजच्या राष्ट्रपती द्रौपदीची प्रतिष्ठा यामध्ये तसूभर फरक नसतो, एवढं तरी भान ममता दिदींनी ठेवायला पाहिजे होतं. आणि जर एका द्रौपदीसाठी अपमानाने महाभारत घडवलं असेल तर आजच्या युगातल्या द्रौपदीच्या अपमानानंतर, अवहेलनेनंतर महाबंगाल आणि बंगालमध्ये महाभारत होण्याला पर्याय नव्हता. आज ममता दिदींचा विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत लज्जास्पद आणि दारुण पराभव झालाय. त्याच्यामध्ये एका द्रौपदीचाही श्राप आहे, हे ममता दिदींनी विसरू नये. ममता दिदीच्या समर्थकांनी विसरू नये. महुआ मोहित्रापासून कोणत्या सयोनी घोष आणि कल्याण वगैरे कोण असतील, या सगळ्यांनी ममता दिदींना तेव्हा समजवायला पाहिजे होतं. तुम्ही नको त्यांची शापवाणी आपल्या माथी ओढवून घेताय. द्रौपदी मुर्मू ह्या भाजपने ठरवलेल्या उमेदवार असल्या तरी त्या आज देशाच्या राष्ट्रपती आहेत. आणि त्यांच्याकडे भाजपच्या म्हणून बघणं हे सुद्धा पाप आहे, संवैधानिक पाप आहे. आणि ते पाप तुम्ही केले तर संविधाना अंतर्गत येणाऱ्या सगळ्या शिष्टाचारामध्ये तुम्हाला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. हे ममता दिदीच्या समर्थकांनी, ज्येष्ठ नेत्यांनी, सहकार्यांनी समजावणं आवश्यक होतं. ते समजावलं नाही. त्याची किंमत आज ममता दिदी आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या सवंगड्यांना मोजावी लागते. ज्या बंगालमध्ये पुरुषापेक्षा स्त्री सन्मानित मानली जाते, त्या बंगालमध्ये देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महान महिलेचा इतका घोर अपमान ममता दिदींनी केला, तर जे झालं त्याला पर्याय नव्हता. ये तो होना ही था. पर्याय नसतो म्हणतो. तुम्ही कितीही टाळाटाळ करा, पण व्हायचं ते होतं आणि ते झालं. द्रौपदी मुर्मू आणि द्रौपदीचा अपमान हा म्हणूनच मला अगत्याने सांगावा असं वाटला. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.